जय शिवराय मित्रांनो 7 जुलै 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून रब्बी हंगाम 2024 करताचा उर्वरित असलेला राज्य शासनाचा आणि शेतकऱ्याचा हिस्सा हा पीक विमा कंपन्याला वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या हिस्साचा 260 कोटी रुपयाचा निधी तर शेतकऱ्यांच्या हिस्साचा 15 कोटी 60 लाख रुपयाचा निधी हा पीक विमा कंपन्याला वितरित करण्यासाठी आज 2 GRच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर खरीप हंगाम 2025-26 मध्ये राबवल्या जाणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेकरता सुद्धा अग्रिम पीक विमा अर्थात या पीक विमा योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील महत्त्वाचे असे 3 GR आज निर्गमित करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यामधील पहिला GR आपण पाहू शकता खरीप हंगाम 2025-26 करता अग्रिम स्वरूपामध्ये पहिला हप्त्याचा निधी वितरित करण्याच्या संदर्भातील, ज्याच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना 1530 कोटी रुपयाचा निधी या GRच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 2025-26 या खरीप हंगामामध्ये जी काही पीक विमा योजना राबवली जाते ही सुधारित पीक विमा योजना राबवली जाते, ज्याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आणि ICICI लोंबार्ड या दोनच कंपनीच्या माध्यमातून ही पीक विमा योजना राबवली जात आहे। ही पीक विमा योजना राबवली जात असताना राज्य शासनाच्या माध्यमातून देवायाचा जो काही अग्रिम हिस्सा आहे हा अग्रिम हिस्सा या GRच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आता पीक विमा कंपन्याला साधारणपणे 1530 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, जो अंमलबजावणी खर्च असणार आहे। मित्रांनो, याचबरोबर रब्बी हंगाम 2024-25 या वर्षामध्ये राज्य शासनाचा उर्वरित असलेला जो हप्ता होता हा हप्ता 207 कोटी 5,80,776 रुपये इतका या ठिकाणी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी ज्या 9 कंपन्या आहेत या 9 कंपनीच्या मागणीनुसार हा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम, HDFC, ICICI, ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स, SBI, युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल सोम्पो या कंपन्याला हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याचबरोबर सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा योजना राबवली जात होती आणि याच्याच अंतर्गत शेतकऱ्यांचा असलेला हिस्सा हा देखील आजच्या GRच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे, ज्याच्यासाठी 15 कोटी 59,71,986 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर रब्बी हंगाम 2024 मध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं आणि काही जिल्ह्याचा पीक विमा मंजूर देखील करण्यात आलेलं होतं, काही ठिकाणी वितरण देखील सुरू करण्यात आलेलं होतं। आता जे शेतकऱ्यांचे क्लेम हे राज्य शासनाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमुळे वितरित करण्यात आलेले नव्हते, असे क्लेम या ठिकाणी आता सेटल केले जातील। याच्यामध्ये नांदेड, सोलापूर किंवा परभणी इतर जे काही जिल्हे आहेत मोठ्या प्रमाणात शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते आणि प्रतीक्षेत असलेल्या आणि मंजूर असलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा आता या निधीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। आपला पीक विमा मंजूर आहे का हे ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता, ते कसं पाहायचंय हे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे आणि जर तुमचा याच्यामध्ये पीक विमा मंजूर असा दाखवत असेल तो मग तुमचा यील्ड बेस मध्ये असेल किंवा तुमचा वैयक्तिक क्लेमचा असेल तर या निधीच्या माध्यमातून तो आता वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, 1530 कोटी रुपये हे खरीप हंगाम 2025-26 करता अग्रिम स्वरूपामध्ये दिलेले आहेत, परंतु हे पूर्णपणे पैसे वर्षभर आता कंपन्याला वापरायला मिळणार आहेत। अंमलबजावणी खर्च म्हणून हे पैसे त्यांच्याकडे असणार आहेत, कारण याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण केलं जाणार नाही। पीक विम्याचं वितरण जे आहे ते पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे जर मंजूर झाला तर होणार आहे आणि त्यावेळेस होणार आहे। त्याच्यामुळे अग्रिम स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेल्या निधीचा शेतकऱ्यांसाठी कुठलाही फायदा होणार नाही। मात्र रब्बी हंगाम 2024चा जो निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मात्र शेतकऱ्यांचा उर्वरित असलेला पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी मदत होणार आहे। धन्यवाद।